मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी मुख्य शक्तिपीठ असलेल्या माहूर येथील आई रेणुका मातेच्या चरणी भक्तिभावाने हलव्याचे दागिने अर्पण करण्यात आले। या धार्मिक परंपरेमुळे संक्रांतीचा सण भक्तिमय वातावरणात साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही संक्रांतीच्या दिवशी देवीला गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा जपण्यात आली। यावेळी हलव्यापासून आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेले मुकुट, हार, कर्णफुले, बांगड्या, कमरपट्टा आदी दागिन्यांनी आई रेणुका मातेचे रूप अत्यंत मनोहारी दिसत होते। देवीच्या या अलौकिक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले। सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या संक्रांतीच्या संदेशासोबत देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगा लावून उभे होते। हलव्याचे दागिने अर्पण करण्यामागे समृद्धी, समाधान आणि जीवनातील गोडवा वाढावा अशी भक्तांची श्रद्धा आहे। आजच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा अर्चा, अभिषेक, आरती व भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। वेद मंत्रांच्या गजरात संपूर्ण माहूर नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली होती। अनेक भाविकांनी नवस्फूर्ती म्हणून देवीच्या चरणी गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला, तर काहींनी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी विशेष प्रार्थना केली। मकर संक्रांती निमित्त आई रेणुका मातेच्या चरणी अर्पण करण्यात आलेले हे हलव्याचे दागिने स्वाती आडे, शीतल केदार यांच्यासह महिलांनी तयार केले आहेत। श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत संजय कान्हव, दुर्गादास भोपी यांच्यासह पुजारी मंडळ उपस्थित होते। हलव्याचे दागिने केवळ सजावटीपुरते मर्यादित न राहता श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचे प्रतीक ठरले। या धार्मिक सोहळ्यामुळे माहूरचे शक्तिपीठ पुन्हा एकदा भक्तीच्या तेजाने उजळून निघाले। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।